नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात आपण बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। सुरुवातीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। निलेश लंके आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। अजित पवार गटाला हा लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का मानला जातोय। शरद पवारांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात निलेश लंकेंचा पक्ष प्रवेश होणार आहे। लंकेंना अहमदनगरमधून लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। निलेश लंके हे शरद पवार गटामधून अजित पवार गटात गेले होते आणि आता पुन्हा एकदा त्यांची घर वापसी होते। पुन्हा एकदा ते शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे आणि याविषयी अधिक माहिती देतात माझे सहकारी आपल्याला योगेश बोरसे। योगेश, निलेश लंकेंचा पक्ष पुन्हा एकदा गृहप्रवेश होतोय। आपण बघतोय अजित पवार गटामधून ते शरद पवार गटात जाणार आहे। सुमित, निश्चितच शरद पवारांची थोड्याच वेळात याच ठिकाणी पत्रकार परिषद पार पडणार आहे। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निलेश लंके यांचा पक्षप्रवेश होणार आहे आणि त्यासाठीच ही संपूर्ण तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। सर, काय नेमकी आजची ही सगळी तयारी करण्यात आलेली आहे? काय निलेश लंके परत गृहप्रवेश होतोय त्यांचा? नाही, आज या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होतीये। ही पत्रकार परिषद अर्थात सगळ्यांसाठीच या ठिकाणी खूप गुप्त ठेवण्यात आली होती। आता थोड्यात पवार या ठिकाणी आदरणीय साहेब येतील आणि त्यानंतर एकूणच जो काही कार्यक्रम होणार असेल तो होईल। निश्चित तुम्ही सांगता त्याप्रमाणे माननीय लंके साहेब येतात, त्यांचं स्वागत आहे, आनंद आहे। तर नगर दक्षिण हा आदरणीय पवार साहेबांना मानणारा नगर जिल्हाच हा साहेबांच्या पाठीशी कायम राहिलेला आहे। त्याच्यामुळं या आजच्या दिवशी जर लंके साहेब येतात त्यांचं स्वागत आहे, आनंद आहे। या निमित्ताने निश्चित आम्ही महाविकास आघाडीची इंडिया अलायन्सची एक पक्की दावेदारीची उमेदवारी देतोय। या बाबतीत तर कार्यकर्त्यांमध्ये निश्चित जोश निर्माण झालेला आहे। निलेश लंके तर आहेत, अजून काही नावं आहेत असंही कळतंय? काय नेमकी ज्या पद्धतीने आता एकूणच महायुतीचं त्रांगडं आता या ठिकाणी राज्यात आणि दिल्लीच्या पातळीवर भिजत पडलेलं आहे, त्या अनुषंगाने मागच्या 8-9 महिन्याचा सगळा एकूणच प्रवास पाहता पलीकडे गेलेली जेवढी मंडळी आहेत, ती मग शिंदे गटाची असतील, ती पलीकडच्या अजितदादांच्या पक्षाची असतील, ही सगळी मंडळी आता त्या ठिकाणी हिरमुसलेली आहेत। त्यांना एकूणच आपण मोदींबरोबर गेल्यानंतर आपल्याला काय मिळाले, देवेंद्र फडणवीसांबरोबर गेल्यानंतर काय मिळाले याचा नक्की अंदाज आलेला आहे। त्याच्यामुळे या लोकसभेच्या प्रचाराच्या दरम्यान त्यानंतर एकूणच विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत खूप मोठी पक्षांतर तुम्हाला दिसेल। पक्षांतर म्हणण्यापेक्षा सौगृह येणे असेल किंवा पश्चातापाने या ठिकाणी आपण चुकीच्या मार्गाने गेलोय अशा प्रकारचा अनुभव घेतल्यानंतर आज उमेदवारी सुद्धा जाहीर होणार पवार साहेबांकडनं निलेश लंकेंची? त्यांचं येणं हीच उमेदवारी आहे। त्याच्यामुळे विषय काय असा आहे की त्या ठिकाणी तो मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वाट्याला आहे। त्याच्यामुळे उमेदवारीच्या संदर्भात कुठलंही नाही का दुमत किंवा अडचण नाही। अर्थात तो सगळा निर्णय किंवा तो सगळा अधिकार आदरणीय पवार साहेबांचा आहे। त्यामुळे आज ते येत आहेत। त्याच्यामुळं एकदा नगर दक्षिण हा विषय आमच्या दृष्टीने त्याचं वर्तुळ पूर्ण झालेलं आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये जोशाचं आनंदाचं वातावरण नक्की आहे। कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं जोशाचं वातावरण आहे असं प्रशांत जगताप यांचं म्हणणं आहे आणि निलेश लंके यांना उमेदवारी सुद्धा आज या ठिकाणी जाहीर होण्याची शक्यता आहे। कारण काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे जे खासदार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना आव्हान केलं होतं की तुम्ही तुतारी हातात घ्यावी आणि दक्षिण नगरचं मैदान गाजवावं। हे आव्हान दिल्यानंतर निलेश लंके यांनी सुद्धा विचार करू अशा पद्धतीची प्रतिक्रिया देण्यात आली होती। मात्र त्यावेळी त्यांचा कुठलाही निर्णय हा झालेला नव्हता। मात्र आता जी काही माहिती मिळते त्यानुसार अर्थातच शरद पवारांच्या उपस्थितीत निलेश लंके यांचा पक्षप्रवेश होतोय आणि अजित पवार गटाला हा मोठा धक्का म्हणता येईल आणि निलेश लंके आता पक्षप्रवेश स्वीकारून दक्षिण नगरमधनं लोकसभा लढवणार। अर्थात भाजपच्या सुजय विखे पाटील यांच्या विरोधात निलेश लंके अशी ही लढत रंगणार। एकूणच हे या सगळ्या संदर्भातलं चित्र आता स्पष्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज हा मोठा धक्का मानता येईल ज्या पद्धतीने आज शरद पवारांनी हा मोठा धक्का हा अजित पवारांना दिलेला आहे आणि आजचा हा पक्षप्रवेश निलेश लंके यांच्यासोबत अजून सुद्धा काही पक्षप्रवेश होतील अशी एक माहिती मिळते। मात्र ते नेमके पक्षप्रवेश कोणाचे आहेत ते अजूनपर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। मात्र यातला प्रमुख जो पक्षप्रवेश आहे तो अर्थातच निलेश लंके यांचा आहे आणि थोड्याच वेळात निलेश लंके या ठिकाणी पोहोचतील आणि शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत निलेश लंके यांचा पक्षप्रवेश होणार आहे। मोठी लढत खरं तर सुजय विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय
सुजय विखे पाटील विद्यमान खासदार आहेत नगर दक्षिण मधून, त्यांच्या समोर नेमकं एकूण मोठा किंवा तगडा उमेदवार कोण असणार आहे, तर अर्थात निलेश लंके हे एक नाव समोर आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा सुद्धा नगर दक्षिण मधून सुरू होती। निलेश लंके गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने तयारी करत होते, अमोल कोल्हे यांचं महानाट्य सुद्धा काही दिवसांपूर्वीच पारनेर या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात ठेवण्यात आलं होतं। या सगळ्या अनुषंगाने निलेश लंके यांची ही लोकसभेची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत होतं। आज मात्र निलेश लंके हे अधिकृतपणे आता शरद पवार गटात प्रवेश करतील आणि त्यांची उमेदवारी सुद्धा आज जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशी ही तगडी फाईट या पुढच्या काळात रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। सुमित, योगेश, जर आपण पाहिलं तर निलेश लंके यांनी लोकसभेसाठी त्यांच्या पत्नी राणी लंके यांचं नाव जे आहे ते पुढे केलेलं होतं आणि राणी लंके यांनी देखील काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक असल्याचं सुद्धा सांगितलेलं होतं। त्यामुळे राणी लंके सुद्धा यावेळेला निलेश लंके यांच्यासोबत असणार आहेत का, उपस्थित असतील का, या संदर्भात काही माहिती मिळू शकलेली आहे का? निश्चित वृषाल, ज्या पद्धतीने आता जी काही माहिती समोर आलेली आहे त्यानुसार निलेश लंके यांचा हा पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे। अर्थात निलेश लंके यांचं कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित राहील अशी पण एक माहिती मिळते। आत्ताच काही वेळापूर्वी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जी काही माहिती दिलेली आहे त्यानुसार अर्थात निलेश लंके यांचा आजचा पक्षप्रवेश होईल। उमेदवारीची सुद्धा घोषणा आजच कदाचित शरद पवार यांच्याकडनं होण्याची शक्यता आहे, कारण ज्या पद्धतीने सातत्याने निलेश लंके यांना आवाहन केलं जात होतं की निलेश लंके यांनी नगर दक्षिणमधनं उमेदवारी करावी या संदर्भातलं एकूण आवाहन केलं जात होतं। मात्र आज ज्या पद्धतीने या उमेदवारी संदर्भात आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत राणी लंके त्या सुद्धा आज कदाचित उपस्थित राहण्याची शक्यता आहे, कारण ज्या पद्धतीने या सगळ्या लोकसभेची तयारी करत असताना निलेश लंके आणि त्यांच्या सोबत राणी लंके यांचे सुद्धा फलक अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे एकूणच त्यांची सुद्धा आजच्या या कार्यक्रमामध्ये आजच्या या पक्षप्रवेशाच्या ठिकाणी उपस्थिती असणार अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जात आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।